पुढे. महसूल कर्मचाऱ्याच्या उद्धट वर्तनावर शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील संतापले. ते तहसील कार्यालयात जाऊन जाब विचारला. परंडा सातबारा उतार्याबाबत माहिती विचारण्यासाठी फोन केलेल्या शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांना महसूल विभागातील कर्मचाऱ्याने कथितरित्या उद्धट भाषेत उत्तर दिल्याने पाटील चांगलेच संतापले. या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यांनी गुरुवार दिनांक ऑगस्ट 27 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता थेट परंडा तहसील कार्यालय गाठून संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारला. कर्मचाऱ्याने आपली चूक मान्य करून पाटील यांची माफी मागितल्यानंतर हा वाद निवळला. मिळालेल्या माहितीनुसार परंडा तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी खुने यांना रणजित पाटील यांनी सातबारा उतार्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी दूरध्वनी केला होता. यावेळी कर्मचारी खुने यांनी पाटील यांना कथितरित्या उद्धट भाषेत उत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचाऱ्याच्या या वर्तणुकीमुळे पाटील संतप्त झाले. यानंतर कोणताही विलंब न करता रणजित पाटील यांनी थेट परंडा तहसील कार्यालय गाठले. संबंधित कर्मचारी खुने यांच्यासमोर त्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत नागरिकांशी अशा पद्धतीने बोलण्याचे कारण काय असा जाब विचारला. यावेळी काही काळ कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण झाले. दरम्यान आपली चूक लक्षात आल्यानंतर कर्मचारी खुने यांनी आपली चूक मान्य केली आणि रणजित पाटील यांची माफी मागितली. त्यानंतर प्रकरण शांत झाले. महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारचे उद्धट वर्तन होत असेल तर सामान्य नागरिक गोरगरीब आणि शेतकऱ्यांचे किती हाल होत असतील असा सवाल या घटनेनंतर तालुक्यात चर्चिला जात आहे. सातबारा फेरफार जमिनीच्या नोंदी हद्द निश्चिती तसेच विविध महसूल कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक तहसील कार्यालयात येत असतात. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन देणे ही महसूल विभागाची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नागरिकांना सन्मानपूर्वक सेवा मिळेल याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे. मुख्य संपादक धनंजय गोफणे. या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा आणि नागरिकांशी होणारी वर्तणूक हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तुम्हाला काय बोलू मी अहो देवा अहो तुमचा माझा एवढा संबंध आहे. मी तुम्हाला एक शब्द कधी वाईट बोललो का? एक शब्द तुम्हाला वाईट बोललो का? मग काय करतो ताई बोलायचे? आम्हाला व्यवस्थित विचारलं ना मी की बाबा सातबारा माझा आहे किती दिवस लागेल तुम्हाला बोलवा सांगा बोले म्हणजे ते येऊ मी साहेब माझं ऐकून घ्या मी काय झालं फोन केला की अरे बाबा परंडा ग्रामीण मधला सातबारा आहे तहसीलदार साहेबांच्या विषय लक्षात या ना तर तुम्हाला माहिती आहे बाबा तुम्ही इथलं हुशार आहोत त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित विचारायला फोन केला तुम्हाला फोन केला तर हे काय मला फोनवर सांगा बोले मी तुम्हाला येता या ना तुम्ही अरे ही काय बोलायची पद्धत झाली का तुमची? ही तुमची बोलायची पद्धत झाली का? अहो तुम्ही तिथं 100 कर्मचारी एक जण रणजित पाटील का तुम्हाला बसायला मग तो साहेब आहे का माझा तुमचं माझं एवढं आहे का काय? आणि ही काय पद्धत झाली का बोल? अहो काय चुकून झालं म्हणा व्यवस्थित बोलायला तरी तुम्हाला बोलायची म्हणजे काय? आम्ही ही साहेब पद्धत नाही काय रात्री तुम्हाला फोन केला तुमच्याकडे नंबर घेऊन फोन केला रात्री काय म्हणले आम्हाला माणूस अर्ध घेऊन पाठवून द्या हे कशासाठी विचारायला त्या माणसाला म्हणून मी फोन सांगा बोलले अरे का बोलायला तुमची तुम्हाला कळलं का? आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.